समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधताना हातांचा खूप मोठा रोल आहे. कसे पाहिजेत हँड जेस्चर्स? हँडचा फ्लो हा शोल्डरच्या लेवलला असला पाहिजे, राईट, लाईक दिस. पण मग आपली जी बाकीची आपण ज्याला म्हणतो ना बॉडी लँग्वेज किंवा पोस्चर, ती महत्वाची असते का? भयंकर. अपोजिट जेंडर आहे 1 सेकंद बघा, सेम जेंडर आहे 2 सेकंद बघा, पण डोळ्यात डोळे टाकूनच बोलायचंय. आता असं आहे की नवरा बायकोमध्ये बायको बोलतेच आहे आणि तो पेपर उघडून हो अच्छा कसं, ते पोचतच नाही ना तिच्यापर्यंत. आणि मग सेम डायलॉग आहे, तुम्ही माझं ऐकतच नाही, झालं संपलं. असे मग आता 3 शब्द सांग की हे जे रोमॅन्टिक रिलेशनशिप मध्ये वापरले ना सगळं एकदम सेटल. आणि मार्केटमध्ये 90% लोक मोनोटोन आहेत. मोनोटोन लोकांचं कसं बोलणं, काय ठरलं कधी 10 तारखेला लिहून घे. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, मी पुस्तक वाचलं ना की मी छान बोलायला लागेल. अरे बाबा, छान बोलण्यासाठी पुस्तक वाचून नाही, मंचावर उभं राहून बघावं लागेल ना. कसं बोलावं की व्हॉट्सॲपवर, फेसबुक मेसेंजर आणि काय बाकी सगळ्यावर चालतं, आणि मग जेव्हा डेटला जायची वेळ येते ना तेव्हा त्यांना कळत नाही, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं पाहिजे? इथे काय रिफ्लेक्ट होतो माहिती आहे का, ॲटिट्यूड. आणि बऱ्याचदा तो चॅट करणारा मुलगा किंवा मुलगी आहे ना, त्यांना माहिती असतं की त्या ॲटिट्यूडमध्ये दम नाही आहे, म्हणून पहिली डेट कायम अशी बऱ्याचदा ती फ्लॉप होऊन जाते. आत्मविश्वासासारखी ना गोष्टच नाही आहे दुसरी. काय प्रपोजल लाईन पाहिजे बेस्ट मराठीतली की नक्कीच मुलगा किंवा मुलगी हो म्हणणार? तुला माहिती आहे का, तू ताकदच माझी. मला असं वाटतं मी शून्यातनं माझं जग निर्माण करेल, बस तू पाहिजेस सोबत. मला प्रमोशन मागायचंय, मला बॉसकडे जायचंय, तेव्हा आपले शब्द आणि आपली पोस्चर आणि हे कसं असावं? त्याचे पण लेफ्ट राईट पोझिशनिंग सांग बघू कसं बसायचं. ज्याच्या समोर प्रेझेंट करायचंय त्याच्या राईट हँडलाच बसायचं. नमस्कार रश्मी, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. असं आपण बघतो ना की आता कुठल्याही नात्यामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा आहे, आणि लहानपणापासून ना आपल्याला ते शिकवलंच जात नाही. तर मला सांग, कुठलंही नातं असू दे 2 व्यक्तींमधलं, तर त्याच्यामध्ये आपुलकी किंवा जिव्हाळा वाढावा म्हणून बोलण्यामध्ये अशा तू कुठल्या तरी एक 3 टिप्स सांग की कसं बोलावं. मस्त आहे हे. म्हणजे नातं समृद्ध करायचं असेल ना, तर मला असं वाटतं की 3 पॅरामीटर्सवर आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात आधी त्या शब्दांचा खेळ. तुम्ही शब्द कसे वापरताय, कसं बोलताय. बरं, दुसरा पॅरामीटर येतो हा तुमचा चेहरा. म्हणजे शब्द बोलताय पण शब्दांसोबत चेहरा बोलतोय का तुमचा, सतत राग दिसतोय का, की हसून बोलताय. यामध्ये तिसरा भाग येतो शब्दांचा फेक, म्हणजे आपण चढउतार म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा की माझ्या मनात नसतं की मला तुला रागवायचंय, पण मी इतक्या मोठ्याने बोलणार की ऑटोमॅटिक असं वाटेल की अरे ही काहीतरी ओरडते, रागवते. तर जर ह्या 3 गोष्टींना म्हणजे शब्द, शब्दांचा चढ उतार आणि चेहऱ्यावरचे भाव यांना जर कंबाईन केलं तर नात्यातली मृदुता, स्वच्छता, नात्याला बळकट करण्यासाठी हे कामी येतं भरपूर. पण मला सांग, जेव्हा ना 2 व्यक्ती बोलतात ना, तर तेव्हा शब्द असतात ना ते रुततात बघ कधी कधी, आणि म्हणजे मग त्यामागची इमोशन्स पोचतच नाहीत. हो, कारण की बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर मुळात इमोशन्स नसतातच. बरं, इमोशन कसे आहेत, इमोशन्स दिसतात कसे, एक्सप्रेशन्स, चेहऱ्यावरचे हावभाव. म्हणजे काय झालं, माझ्याकडे एक ऑफिसर आलेले, आमचं बोलणं चालू होतं, आणि त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली की रश्मी, माझं आधी काय व्हायचं, दिवसभर फील्ड करायचं, मी थकून जायचो, मला 2 लहान लहान मुलं, घरी यायचो तर चेहरा माझा पडलेला, बायको सतत नाराज असायची. का की घरी आल्यानंतर तू प्रसन्नच वाटत नाहीस, मोकळाच बोलत नाही. मग तुला भेटल्यानंतर रश्मी लक्षात आलं की शब्दांसोबत चेहरा बोलला पाहिजे. मग मी ट्रिक वापरली. मी घरी जातात कितीही थकलेलो असलो तर मी एकदम माझं स्माइली, अरे माझं बाळ, अरे माझं. सो काय झालं की ऑटोमॅटिकली माझे बाळ माझ्या जवळ यायला लागले. बायको त्याने
फार खुश झाली. ती अतिशय म्हणजे तिचं असं की तिचं जगच बदललं. आणि मी हे नोटीस केलं की काही दिवसांनी माझं जग बदललं. अरे वा. हां, नातं इतकं मजबूत झालं की कालपर्यंत घरी आलो की घरात रागा असायचा, चिडचिड असायची. आता घरी येतो तर सगळे मदत करतात त्या प्रसन्नतेला वाढवण्यासाठी. इतका हा चेहऱ्यावरचे जे हावभावाला प्रकार आहे ना, हा वर्क करतो. नाही पण आणि तू बरोबर बोललीस की हे नवरा बायको किंवा मी म्हणीन प्रियकर प्रेयसी म्हणजे जेव्हा रोमॅन्टिक रिलेशनशिप असतात ना, तर मला सांग की असे काही जादूचे शब्द सांग, मॅजिक वर्ड्स की ते वापरले ना की सगळं एकदम सेटल आहे ना. मी एक छान प्रयोग करून सांगते. हे सपोज की तो माझ्यासमोर आहे. आता फरक कसा पडतो जेव्हा आपण एखाद्याशी प्रेमाने बोलायला जातो किंवा जेव्हा मी तुझ्या प्रेमात आहे तर मी कसं बोललं पाहिजे. तर 2 प्रकार बघूया. प्रकार क्रमांक 1, खरं सांगू तुला, तू भेटलास ना की माझ्या जगात आनंद वाढत जातो. कट. हा झाला पहिला प्रकार. आता काही लोक असं बोलतात, काहींचं, खरं सांगू तुला, तू जेव्हापासून भेटलायस ना माझ्या आयुष्यात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे बघ. कट. आता आपण काय बघितलं, आनंद आणि ऊर्जा. आता आनंदाचं काय, गावाकडून आजी आली तरी आनंद होतोच. दिवसाला थोडे पैसे जास्त सुटले तरी आनंद होतो. आपल्या बाळाला शाळेत स्टार मिळाला तरी आनंद होतो. म्हणजे आनंद हा कॉमन ऑर्डिनरी शब्द झाला. पण ऊर्जा तर काहीच लोकांमुळे मिळते. तर जेव्हा मी ज्याच्या प्रेमात आहे त्याला मी हे सांगते की तुझं इतकं महत्त्व आहे माझ्या आयुष्यात की तू मला इतकं ऊर्जामय लाईफ देतोय, वाईब्स देतोय, तर ऑटोमॅटिक ते कनेक्ट होतं, तो इम्प्रेस होतो आणि नातं थोडंसं मजबूत होतं. हल्लीनं कसं झालंय माहिती आहे का, आपण सगळेजण इतकी व्हॉट्सॲपवर असतो ना आणि व्हॉट्सॲपवर एक्सप्रेस करणं सगळ्यांना जमतं. इमोजी असतात. हां, इमोजी असतात आणि लिहिता येतं. पण जेव्हा प्रत्यक्ष भेटीची वेळ येते ना तेव्हा काय बोलू, कसं बोलू असं होतं. तर एक मला असं वाटतं की हे बऱ्याच तरुण मुलामुलींचं सुद्धा होतं की व्हॉट्सॲपवर, फेसबुक मेसेंजर आणि काय बाकी सगळ्यावर चालतं. आणि मग जेव्हा डेटला जायची वेळ येते ना तेव्हा त्यांना कळत नाही. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणजे त्यांनी पहिलं कसं बोललं पाहिजे सगळ्यात किंवा काय आधी तर त्यांनी त्यांच्या आत्मविश्वासावर काम केलं पाहिजे. म्हणजे चॅटिंगवर बोलणं खूप सोपं आहे कारण तुम्ही समोर नाही आहे ना त्या व्यक्तीच्या. आता समोर नाही आहे, जेव्हा समोर जाणार आहे तुमचा चेहरा दिसणार आहे, तुमचं बसणं, तुमचं चालणं, ह्या प्रत्येक गोष्टीवर इथे काय रिफ्लेक्ट होतो माहिती आहे का, ॲटिट्यूड. नात्यात सुद्धा ॲटिट्यूडची पोझिशनिंग खूप मोठी आहे. आणि बऱ्याचदा तो चॅट करणारा मुलगा किंवा मुलगी आहे ना त्यांना माहिती असतं की त्या ॲटिट्यूडमध्ये दम नाही आहे किंवा त्यांच्या रिफ्लेक्शनमध्ये दम नाही आहे. म्हणून पहिली डेट कायम अशी बऱ्याचदा ती फ्लॉप होऊन जाते किंवा समोरच्याला असं वाटत असतं तो असा असेल, तो तसा असेल, तो निघतो वेगळाच. तो वेगळाच निघतो आणि मग ते लॉंग रनमध्ये तो विषय जात नाही. तर मी कसं काय बोललं पाहिजे हा मुद्दा तर नंतर येतो. पहिले तुमचं जे येण्याची जी पोझिशनिंग आहे ती थोडीशी सेट पाहिजे. आणि त्यासाठी आताच्या तरुणाईने आपल्या आत्मविश्वासावर काम केलं पाहिजे. आता मला सांग, कॉन्फिडन्स आहे, सगळं आहे, कळलं की असं फेशियल एक्सप्रेशन पाहिजे वगैरे, पण जेव्हा मुलगी मुलाला प्रपोज करते, म्हणजे हल्ली करतातच ना, हो, काय वाईट आहे. हां, किंवा मुलगा मुलीला करतो, तर काय प्रपोजल लाईन पाहिजे बेस्ट मराठीतली की नक्कीच मुलगा किंवा मुलगी हो म्हणणार? हे मजेशीर आहे. वापरणार आहे ना सगळं. हो, बिलकुल. अशी रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपण जातो तर मुलींचा कल हा थोडासा भावनिक असतो. तर जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला मागणी घालतोय किंवा प्रपोज करतोय तर इमोशनल फ्रंटचे जे कनेक्ट्स असतात ते मुलीपर्यंत जास्त पोचतात. जसं की उदाहरणार्थ मुलींना काय ऐकायला जास्त आवडतं. तर जसं जेव्हा तो हे म्हणतो की तुला माहिती आहे का, तू ताकदच माझी, तू सोबत असतेस ना तर जग जिंकून जाईल मी, असं वाटतं मला असं वाटतं मी शून्यातनं माझं जग निर्माण करेल, बस तू पाहिजेस सोबत. आणि हे जेव्हा एखादी मुलगी ऐकते येस म्हणेल लगेच, तर ती येस म्हणणारच आहे. कारण की मुलींना हेच हवं असतं की त्याने तिला आणि तिच्या प्रेझन्सला व्हॅल्यू करावं.
ते व्हॅल्युएशन डिलिव्हर होतं आहे. तर प्रेमात मुलींचा अप्रोच हा असाच असतो. तर ते काही खोटं नाही आहे जेव्हा असं म्हणतात की मुलगी फक्त म्हणते तू तुझा वेळ दे. तर ते जिथे आपण ट्रू रिलेशनशिपचा विषय करतो. मुलांच्या बाबतीमध्ये पण सिमिलर लाईन्स आहेत. म्हणजे इमोशन्सला काही असा मुलगी मुलगा असा काही फरक नसतो. इमोशन्स असतात. पण मुलांचा बघण्याचा कल असा असतो की जेव्हा मुलगी असं म्हणते ना की किती आहेत रे पण तू वेगळा आहेस. म्हणजे ना तुझ्यात तो असा एक एक्स फॅक्टर आहे ना जो तुला तो एक रिअल मॅन म्हणून तुझी पोझिशनिंग सेट करतो. आणि मला ते भयंकर आवडतं. मला तू आवडतोस. आणि मला असं वाटतं की जेव्हा तू माझा हात धरतोस ना सिक्युअर फील होतं. बस असाच राहा तू. बस. अरे वा. मुलांना ही पोझिशनिंग जास्त सायकोलॉजिकल आवडते जेव्हा त्यांना हे फील होतं की त्यांची लेडी फील सिक्युअर विथ देम अँड शी इज नॉट गोइंग टू गेट अट्रॅक्टेड. दुसऱ्यांकडे ती वळणारच नाही आहे कारण तो तिच्यासाठी एक ट्रू मॅन पोझिशनिंग सेट करतो. तर हे करतं. ट्राय करून बघायला हरकत नाही. मी तर नाही करू शकत पण आपले प्रेक्षक एवढे सगळे आहेत. हे आमचे टीम मेंबर्स बसलेले आहेत. सगळ्यांची लग्न व्हायची आहेत. ट्राय करतील. I'll wait for the feedback. येस. असे मग आता 3 शब्द सांग की हे जे रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये वापरले ना तर मजा येईल. हां, तर आपण खूप कसं झालं आहे माहिती आहे का आपल्याकडे शब्द भरपूर आहे पण बऱ्याचदा आपल्याला माहितीच नाही की हा शब्दसंग्रह वापरायचा कसा. म्हणजे आता बघ कॉमन शब्द आहे बघ आधार. माहिती आहे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. वापर किती करतो. पण मी जर म्हटलं तर की तूच तरच मनाचा खरा आधार मग तुला सोडून कुठे जाऊ झालं. किंवा मग आपण असं म्हटलं आता मजबूत शब्द आपल्या परिचयाचा आहे वापरतो कुठे बघा. पण तू ऐक ना तुझ्या माझ्या नात्याला मजबूत करण्यासाठी ना आपण दोघांनाच प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही कसं काउन्सिल करताय कसं मांडताय. आता आपण एकदमच जनरलाइज बोलतो. ऐक ना आपल्याला जायचं आता ऐक ते पुढे आता बघावं लागेल तुझं मला आपल्याला दोघांनाच बघावं लागेल. ह्यातनं काय कन्वे काय झालं. तर तुम्ही जेव्हा राईट शब्दाला वाक्यात ठेवता तर ऑटोमॅटिक त्याचं वजन वाढतं. वजन वाढलं की ते इमोशन्सला कनेक्ट करतं आणि मग मजा येते नात्यामध्ये. पण बऱ्याचदा असं होतं ना शब्द सुचत नाही आणि चुकीचे म्हणजे वापरले जातात. तर कुठले शब्द टाळावेत रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये ते सांग. सगळ्यात महत्त्वाचं तर मी म्हणेल की चढत्या सुरात बोलणं टाळावं. सगळ्यात आधी शब्दांच्याही आधी. म्हणजे काय होतं की तुमचं डिलिव्हरी ऑफ जो कंटेंट आहे त्याचे सूर ताल कसे चालले आहेत. मुलगी आहे मुलगा आहे रिलेशनशिपमध्ये तर मुलींचा कल जो असतो तो असं म्हटलं जातं फार भावनिक असतो. मुलांचा कल असं म्हटलं जातं की ते थोडंसं प्रॅक्टिकल अप्रोचने नात्याकडे बघतात. आणि मग ते अगदी सहज बोलतात सोड ना नाही जायचं मूवीला आज. आणि ती हे नाही बघत की त्याने नकार दिला आहे किंवा तो बिझी आहे. ती हे बघते सोडणं कसं बोललास सोडणं सोडून देऊ असंच सोडून देऊ असं कसं सोडून देऊ. म्हणजे तिने काय केलं तो शब्द धरून ठेवला. तर आपल्याला जेव्हा आपण नात्यामध्ये बोलतोय किंवा संवाद साधतोय तेव्हा असे शब्द ज्याचे मिनिंग्स डायव्हर्स होऊ शकतात ते शब्द वापरायचे नाही आहे. आणि स्पेशली चढत्या स्वरात जितकं टाळता येईल आपल्याला ते बोलायचं नाही आहे. याने काय होतं महत्त्वाचं शेवटी नातं आहे ना दोघांसाठी पण. तर एक खूप छान एक्सपिरियन्स माझ्यासोबत झाला होता की त्या लेडीने मला असं सांगितलं की माझ्या हजबंडचं असं आहे की त्याला कायम ना असं ओरडूनच बोलायची सवय. म्हणजे तो नॉर्मल पण बोलतो ना तसं कपाळावर त्याच्या आठ्या असतात तो असं वरच्या सुरात बोलतो. तर आमचं भांडण झालं तर मी त्याला म्हणते की अरे तू प्लीज हळू बोल ना आरामात बोल ना. तर त्याचं उत्तर मी कसं बोलतोय ते नको बघूच मी काय बोलतोय ते बघ. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तू माझ्या सुरांकडे माझ्या लयबद्धता माझी जी काही मी वापरतो चेहरा वगैरे ते तू इग्नोर कर. कसं इग्नोर करणार. कारण उत्तम संवाद साधणं याचे 2 पार्ट्स आहेत. 1 तुम्ही कसं बोलताय. 2 तुम्ही काय बोलताय.
कसं बोलताय म्हणजे ऑल युअर प्रेझेंटेशन, आणि काय बोलताय म्हणजे तुमचा शब्दांचा खेळ. तर कॉम्बिनेशन दोघांचं लागतं. आणि बऱ्याच लोकांना ते कळत नाही किंवा ती अवेअरनेस नसते, आणि मग भांडण होतं, भांडण वाढतं आणि टोकाला जातं. पण बरोबर आहे तू म्हणतेस ते. एखादं वाक्य उगीच जोरात बोललं आणि सॉफ्टली बोललं तो खूप फरक पडतो. खूप फरक पडतो. येस. ऐकणाऱ्याला मग ना शब्द नाही तर इमोशन्स लक्षात राहतात. म्हणजे कनेक्टिव्हिटी ना वेगळी वेगळी आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे आपण म्हणत असतो. तसंच काही लोक नुसतं चेहऱ्यावरचे भाव बघून अर्थ काढून घेतात. आता माझ्या चेहऱ्यावर भावच नाही, पण माझ्या मनात काहीच वाईट नाही आहे. पण करणार काय, माझ्या मनापर्यंत तू पोहोचणार कुठून? माझ्या चेहऱ्यावरून ना. तर म्हणजे समजा उदाहरणार्थ बरेचदा लोक इव्हेंट्सला जातात, लग्नाला जातात, एखाद्याच्या बर्थडेला जातात, आणि मग कसं, नमस्कार, काय म्हणता, कसं चाललंय, अरे अरे तू कार्यक्रमाला आलाय, तू विचारपूस करतो, तू कशी केली पाहिजे, नमस्कार, काय म्हणता, कसे आहात. तर समोरच्यालाही वाटतं की तू आनंदाने आलायस, पण हे रिफ्लेक्शन मॅटर करतं, हेच लक्षात येत नाही. आणि बरेच रिलेशन्स, नाते, मग ते प्रोफेशनल फ्रंटचे असू दे की पर्सनल फ्रंटचे, ते ह्याने कोलॅप्स होतात, खराब होतं. मग हाताची व्हेरिएशन्स त्यांनी पण खूप फरक पडतो ना. सो आता आपण हा बेस बघितलाच. सो बेससोबत 4 प्रकार अजून आहेत हातांचे, ज्याचा वापर आपण क्लायंट एंगेजमेंटसाठी पण करू शकतो, ऑडियन्सला इम्प्रेस करण्यासाठी किंवा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करू शकतो. जसं की एक नंबरिंग हँड पोझिशन असते. तुम्ही अगदी 2 मिनिट बोला, तुम्ही 10 मिनिट बोला, तुम्ही तासभर बोला, साधारण 2-4 वाक्य तरी असे असावे ज्यात अंकाचा वापर होतोय. म्हणजे तुला सांगू का, मला 4 रंग खूप आवडतात, लाल, निळा, पिवळा आणि हिरवा. काय केलं, काउंटिंग केली, 4 दाखवलं, तर याने पोझिशनिंग खूप चांगली सेट होते आणि तुमचा मुद्दा समोरच्या व्यक्तीला कळतो. एक अजून आहे ज्याला आपण पाम इन एअर हँड पोझिशन अशी म्हणतो. याला अशी सेट करतात, राईट, असं अंतर ठेवायचं थोडंसं, असंही अलाउड नाही आहे, असंही अलाउड नाही आहे, दोघं हात. याचा वापर केला जातो जेव्हा तुम्ही एखाद्या डिग्निटीला इन्व्हाइट करताय, समजा मंचावर बोलवताय किंवा त्याला उद्देशून तुम्ही काहीतरी सांगताय. तुम्ही बॉस आहात, टीममध्ये कोणाचं तरी टीम मेंबरचं कौतुक करताय, तर आपण असं म्हणू शकतो की आजच्या या इंटरनल मीटिंगमध्ये मला सांगायला आवडेल की मॅडम आज खूप चांगलं काम करून आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी आपण जोडतात. तर याने काय होतं, रिस्पेक्ट त्या पर्टिक्युलर व्यक्तीपर्यंत थ्रू युअर हँड्स पोचते. आणि मग कलिगलाही वाटतं की ओके, माय बॉस रिअली माझं कौतुक करतो किंवा त्याला माझ्या कामाची त्याने नोंद घेतली आहे. तिसरा प्रकार येतो गप्पा मारताना, मीटिंग्स करताना, अगदी भाषणही असतील तर, सर्क्युलर हँड पोझिशन, असं त्यांनी का टाणा असं असं असं. याचा वापर केला जातो एखाद्या व्यक्तिविशेषबद्दल तुम्ही जर 4-5 पॉईंट्स मेन्शन करताय, एखाद्या घटनेबद्दल तुमचे 4-5 डिफरंट सेगमेंट्स आहेत, किंवा एखादा शब्द रिपीट करायचा असेल तर सर्क्युलर हँड पोझिशन वापरली जाते. कसं करून दाखव. एक्झाम्पल, आम्ही दोघी काल गेलो, आमचं ठरलंच होतं शॉपिंग करायचं आहे असं, तर मग आम्ही पोहोचलोच होतो आणि जो पाऊस सुरू झाला, पाऊसच पाऊस, बापरे, भिजलो ना यार, पण शॉपिंग केली. सो पाऊसच. तर समोरच्याला माझ्या कहाणीमध्ये तो जो एक मुद्दा मला समजवायचा होता त्यावर मी थोडंसं प्रेशर दिलं. आणि याचा शेवटचा प्रकार येतो की बरेच लोक ना पीपल मॅनेजमेंटमध्ये वीक असतात, किंवा बऱ्याचदा काय होतं की सर्टन पोझिशनला, छान मोठ्या पोझिशनला ते बसलेले असतात, पण त्यांना लोकांवर होल्ड डेव्हलप करता येत नाही. का? सौम्य स्वभाव, गोड बोलणं, आवाजच त्यांचा मुळात असा हळूहळू असतो. मग काय होतं, ते एका प्रकारचं डॉमिनेशन क्रिएट नाही करतायत. मग तिथे ना हातांचा वापर बदलला की डॉमिनेशन क्रिएट होतं. तर याला काय म्हणतात, फिंगर पॉइंटिंग पोझिशन. कशी जाते पहा, अशी आणि अशी. किती वेळा सांगितलं मी तुला, हे काम आज झालं पाहिजे. अच्छा, दोन्ही करायचं, दोघंही सिंगल केलं तरी चालतंय,
पण जेव्हा तुम्ही त्याला शब्दांच्या चढ उतार हा जो भाग जेव्हा आपण वापरतो तर दोघांचा वापर केला तर इम्पॅक्ट जास्त येतो. तर माझ्याकडे काही इंडस्ट्रियलिस्ट ज्यांनी मला असं सांगितलं की मी पहिले ना खूप असं हळूच बोलायचो. मग माझी टीम काय करायची, 2ची डेडलाईन असली संध्याकाळी 6 वाजता सबमिट करायची. मग काहीतरी कारण द्यायची आणि माझं असं की मला ओरडताच येत नाही, मग मी काय बोलणार, आणि त्यांना माहिती होतं सर काही बोलणार नाही. जेव्हापासून मी ही पोझिशन वापरायला लागलो 2चं काम 1:30लाच सबमिट होतं. कारण टीमला वाटायला लागलं की बॉस इज बदललेत बॉस आता आहे ना, थोडे डॉमिनंट झाले. तर समवेअर मग हे तुमच्या टार्गेट्स अचीव्ह करण्यामध्ये तुमची मदत करते. आणि मुलं ऐकत नसतील तरी पण आई आई पण असं करू शकते. म्हणजे तर ऑर्डर देण्यासाठी, कामं करण्यासाठी, डॉमिनेशन दाखवण्यासाठी, साधारण तुम्ही समाजकारणात असाल किंवा त्या क्षेत्रात काम करत असाल तर आंदोलन करण्यासाठी, आवेश दाखवण्यासाठी तुम्ही हा वापर करू शकता. पण मला एक सांग, आपण जेव्हा दुसऱ्याशी कनेक्ट होतो बघ, म्हणजे तर ते हार्ट टू हार्ट होतं, पण मग हे एक्सप्रेशन जे असतं, भावना व्यक्त करणं आणि त्या योग्य पद्धतीने, मग एक्सप्रेशन आणि कनेक्शन हे कसं काय करायचं? एक्सप्रेशन्स समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट करत असताना, संवाद साधताना हातांचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बोलणं कुठलंही असू द्या, बोलताना जोपर्यंत तुमचे हँड मूव्ह करत नाही. आता काय होतं, साधारण हात बांधून बोलणं, हात हे असं ठेवून बोलणं, हाताची घडी घालून बोलणं, इथे काय होतं, लॉकिंग होते. ही सायकोलॉजिकल लॉकिंग असते. आता जेव्हा ही सायकोलॉजिकल लॉकिंग होते ना, तर तुमची आतली सिस्टीम बंद असते. फक्त तोंड जे आपण आपल्या श्रीमुखातनं जे काढतोय ते तेवढंच पोचतंय. मग ते कनेक्ट कसं होणार? आत्मिक कनेक्ट झालं पाहिजे ना. नातं असू दे, आपले क्लायंट असू दे, आपले कलिग्स असू दे. मग अशा वेळेस जेव्हा बोलताना हँड मूव्ह करता तेव्हा ऑटोमॅटिकली शब्दांची लयबद्धता जी आहे, चढ उतार जो आहे तो त्याला संबंधित असतो, कनेक्टेड असतो. आणि जेव्हा ती लयबद्धता डेव्हलप होते तेव्हा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स डेव्हलप होतात. कसे पाहिजेत हँड जेस्चर्स? त्याचे आता साधारण एक बेस म्हटला ना, आता तुला सांगायचं म्हटलं तर बेस म्हणजे हँडचा फ्लो हा शोल्डरच्या लेवलला असला पाहिजे. राईट, लाईक दिस, करेक्ट आहे. आणि मग याला 4 प्रकार अजून कनेक्टेड. म्हणजे समजा की तुम्ही एखाद्या ठिकाणी, सामूहिक ठिकाणी जेव्हा तुम्ही बोलताय तर तुम्हाला काय करायचं आहे, समोर बसलेल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित तरी करायचं आहे किंवा एंगेज तरी करायचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही हे वेगवेगळे 4 प्रकार, आपण याला हँड व्हेरिएशन म्हणतो, ते वापरू शकता. किंवा तुम्ही एखाद्या क्लायंटसमोर बोलताय, मग त्या क्लायंटसमोर बोलणं म्हणजे काय, शेवटी काय की क्लायंट क्लोजिंग झालं पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा हँड व्हेरिएशन वापरलं जातं. म्हणजे साधारण एखादं एक्झाम्पल यामध्ये आता मी शिकवते. सांगायचं म्हटलं तर सपोज की मी माझ्या क्लायंटशी बोलते, तर आपण असं म्हणू शकतो की कसं सांगते तुला बघ, मी तुला सांगते गेले 5 वर्ष झाले आम्ही ह्या इंडस्ट्रीत काम करतो. मी काय केलं, नंबरिंग हँड पोझिशनचा वापर केला. तर नंबर्स, आता मी नुसतंच शाब्दिक बोले, तुला सांगू का 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले आता मी या क्षेत्रामध्ये काम करते. काय झालं, ते वर गेलं, ते आत नाही जाते, कनेक्ट नाही होते. पण जेव्हा मी असं दाखवते, दर्शवते, तर हे लॉक्ड होतंय समोरच्याच्या सायकोलॉजीमध्ये. आता तो विसरणार नाही आहे हे 5 वर्ष. मग त्याला वाटेल अच्छा, तर ही समोरची व्यक्ती एक्सपिरियन्स्ड आहे आणि हिच्यासोबत काम करायला हरकत नाही. तर असे काही हँड व्हेरिएशन्स वापरले की कनेक्ट वाढतो. म्हणजे असे वर शोल्डर लेवलला नंबरिंग केलं. किंवा आपण एखाद्या कार्यक्रमात सपोज डिरेक्टर बसलेत, CEO बसलेले आहेत आणि आपल्याला त्यांना उद्देशून काहीतरी बोलायचं आहे, तर आपण हे दोघं हात पाम इन इयर्स. तर आजच्या या प्रोग्राममध्ये उपस्थित माननीय श्री, तर आपण काय केलं, त्यांना पोझिशन केली. त्याने रिस्पेक्ट वाढते, समोरचा थोडा अलर्ट होतो, कनेक्ट होतो आणि इम्प्रेस होतो आपल्या बोलण्याला. तेच तर हवंय. पण आता अशा 2 व्यक्ती बसल्यात, म्हणजे मी साधारण प्रत्येक नात्याबद्दल बोलते, म्हणजे आई आणि मुलगा मुलगी असले, नवरा बायको असले, तर त्यावेळेला आपण हातांचा वापर कसा करायचा आपलं ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी? तिथेही करायचाच आहे. तर मुळात अगदी आपण आपल्या बाळाशी बोलतोय, छोटंसं बाळ आहे माझं, गोडचं,
5च वर्षाचं आहे राईट. तर त्याच्याशी बोलतानाही हँड हा बेस आहे, तर या बेसला वापरायचंच आहे. काय सांगितलं गुड्डू मी तुला, नाही जायचं आहे ना तिकडे, का जातोयस तू, चल ये इकडे. हे पहा, आता मी प्रत्येक वाक्याला हँड पोझिशन यूज केली आहे, कारण मी हात वापरले तरच माझ्या शब्दांचा चढ उतार डेव्हलप होणार आहे. आणि तो झाला नाही तर माझा चेहरा बोलणार नाही. आता माझं ते 5 वर्षाचं बाळ मग आईचा चेहरा तर बघणारच ना, आणि तिथून तो मला कनेक्ट होणार आहे. तर येस, रिलेशनमध्ये सुद्धा हँड मुवमेंट्स, हातांचा वापर करायचा आहेच आहे. किंवा तू आलास ना इकडे गुड्डू, तू अभ्यास केलास ना, 2 चॉकलेट्स फिक्स, 2. सो नंबरिंग हँड पॅटर्नचा मी वापर इथे पण केला लाईक दिस. पण मग आपली जी बाकीची आपण ज्याला म्हणतो ना बॉडी लँग्वेज Yes. किंवा पोश्चर, ती महत्वाची असते का? भयंकर. म्हणजे मी शब्द जर बोलले नाही, हां अगदी सॉफ्ट किंवा असेल, तर आपण आपल्या बॉडी लँग्वेजमधनं कसं बोलावं? म्हणजे मी कायम असं म्हणत असते की जर तुम्हाला छान बोलायचं आहे, उत्तम बोलायचं आहे, तर कंपल्सरी तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये जोर असलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी तर शब्द इथे वापरेल की प्रोफेशनल बॉडी लँग्वेज तुम्हाला जमली पाहिजे. बरं. का की आपल्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला आपल्या बॉडीची जोड असली पाहिजे. तर जोपर्यंत ते होत नाही आहे, तुमचा मेसेजच समोरच्यापर्यंत पोचत नाही आहे. म्हणजे आता उदाहरण घेऊया की कोणीतरी तिकडनं आलं आणि त्याने असं म्हटलं की माझं लग्न ठरलं आहे. आता आपण हे असेच बसलो आहे आणि छान छान ठरलं का, पेढे कुठे, तर समोरचा विचार करतोय म्हणजे हा फक्त बोलायचं म्हणून बोलतोय, याला माझं लग्न ठरलं याचा काही आनंद झालाच नाही आहे. का, कारण ते कसं तसं, अरे क्या बात आहे, ठरलं का लग्न, अरे पेढे आणायचे ना. आत्ता काय झालं, माझ्या शब्दांना माझे एक्सप्रेशन, माझी बॉडी लँग्वेज आली आणि आता त्याला आनंद झाला की बरं झालं मी यांना सांगितलं, हे माझ्या सुखात सहभागी. सेम दुःखात पण हे तसंच वर्क करतं. तर जेव्हा तुम्ही एखाद्याची काउन्सिलिंग करताय, कोणाला समजवताय, आता आपल्याकडे कसं असतं की 10व्याला 13व्यालाही जावं लागतं बऱ्याचदा, आपण दारावर जातो, तर तुम्ही कशाला चालले, तुम्ही दुःख, मी तुझ्या दुःखात सहभागी आहे हे सांगायला चाललो आहे. मग हे कसं सांगायचं, नुसतं वर्बल, तोंडाने नाही 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 नाही, बॉडीतनं रिफ्लेक्ट झालं पाहिजे. तर तिथे मी एक मस्त टिप देते की जेव्हा तुम्ही कोणाचं काउन्सिलिंग करताय किंवा तुम्ही कोणाच्या घरी काही वाईट घटना घडली आहे, तुम्ही त्यांना भेटायला जाताय, त्याही वेळेस हातांचा वापर झाला पाहिजे, पण शोल्डर्सच्या आत. म्हणजे कसं, असं. आणि जे नॉर्मल बोलताना जिथे तुम्ही कॉन्फिडन्सने बोलताय असं, हा डिफरन्स येतो आहे. हात इथे चाललेत, हात इथे चालले, तर माझी बॉडी ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट होते आणि त्याला वाटतंय की ही माझ्या दुःखात माझ्यासोबत आहे. आणि बॉडी पोश्चर आणि बाकीच्या बॉडी मुवमेंट्स किती महत्त्वाच्या आहेत? अगेन 200% म्हणेल मी. म्हणजे काय होतं आहे पहा, गैरसमज कसा आहे की समजा मला एखाद्या मीटिंगला जायचं किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमात मला बोलायचं आहे, तर सगळ्यांना काय वाटतं, मला जायचं आहे आणि मला बोलायचं आहे. अरे बाबा, तुला ऐकेल कोण? प्रश्न इथून आहे ना, तुला ऐकेल कोण? कारण जेव्हा तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवर उभे राहता किंवा अगदी तुम्ही बसून बोलता, तर लोक काय करतात, मग ते तुमचे क्लायंटेल्स असतील, तुमचे स्टुडंट असतील, तुमचे पेशंट्स असतील, तुमची ऑडियन्स असेल, ते काय करतात, पहिले ते तुमचं पोश्चर ऑब्झर्व करता. असं तुमच्या पर्सनॅलिटीमधून कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होतोय का याचं जजमेंट घेतात ते. आणि जर तुमची पर्सनॅलिटीमध्ये दम वाटत नसेल तर ते आपले कानं बंद करून टाकतात, ते ऐकत नाही. मग यासाठी काय करावं लागतं, पहिले आपली पर्सनॅलिटी म्हणजे पोश्चर अँगल्स आपल्याला करेक्ट करावे लागतात. म्हणजे जसं सांगते तुला की समजा उभं राहून एखाद्या प्रोग्राममध्ये, एखाद्या मेडिकल कॉन्फरन्समध्ये तू गेलेली आहेस आणि तू बोलतेस, तर स्टँडिंग पोझिशनमध्ये बोलताना आपल्या तळपायांची पोझिशन ही व्ही शेपमध्ये असावी. अशी एक्झॅक्टली, नाही इथे पण अंतर असेल आणि हे व्ही शेप असेल. आणि मुलगी असू दे की मुलगा असू दे, आपले जे शोल्डर्स आहे ते फर्म असले पाहिजे, म्हणजे कडक. आता काय झालं, जेव्हा मी अशी उभी आहे ना,
तर म्हणजे माझं पोश्चर एकदम कडक दिसतंय. समोरच्याला काय वाटतं, हां दम तर आहे बाबा पर्सनॅलिटीमध्ये, चल ऐकूया काय सांगतं. आणि मग त्यांचं ते जे ऐकण्याचं प्रकरण ते सुरू होतं. दुसरं, जो आपण हातांचा विषय केलाच, तर हात मोकळेच ठेवून बोलायचं. खूप वेळा संवाद साधत असताना अगदी घरात फॅमिलीत, समाजात, सामाजिक बैठकींमध्ये, बाहेर वर्किंग प्रोफेशनल्स, चॅलेंज आहे संकोच भाव. खूप आहे, लोक डिस्कस करत नाही. संकोच भाव म्हणजे कसा, अपोजिट जेंडर समोर आला की मग ते आपल्याकडे असं आहे की कुछ होता है रश्मी, तुम नहीं समझोगी. वाय? बिकॉज माइंडसेटमध्ये असं आहे की हे चुकीचंच आहे. की एक मुलगा आहे, एक मेल आहे आणि त्याच्यासमोर सपोज 4 फीमेल आल्या, तर तो डायरेक्ट आय कनेक्ट नाही डेव्हलप करत आहे किंवा खूप वेळ मेंटेन नाही ठेवत आहे. व्हायसे वर्सा फिमेलसोबत पण यायचे. आणि त्याच्यामागचं कारण असं आहे की अर्थ चुकीचे निघू शकतात. तर मी कायम असं म्हणत असते की बोलणं किंवा एखाद्या ठिकाणी स्वतःला मांडणं हे एक आर्टिस्टिक हा प्रकार झाला. याच्यासाठी स्त्री आहे समोर, पुरुष आहे समोर, मुळात हा मुद्दाच नाही आहे. पण आपण हे टाळू शकत नाही की संकोच वाटतो, नजर खाली जाते, मानीकडे तिकडे अशी जाते. लोकांच्या लक्षातच येत नाही की समोर बसलेल्या व्यक्तीच्या पण हे लक्षात येऊ शकतं की तुझा आत्मविश्वास कुठेतरी कमी आहे किंवा तुझ्यात संकोच भावचा हा जो प्रॉब्लेम आहे खूप मोठा आहे. मग याला कसं कमी करतात? पहा, सपोज बॉय टू बॉय आय कनेक्ट चालला आहे 2 सेकंड्स, ठीक आहे. बॉय टू गर्ल 1 सेकंड, गर्ल टू गर्ल 2 सेकंड्स, गर्ल टू बॉय 1 सेकंड. अपोजिट जेंडर आहे 1 सेकंद बघा, सेम जेंडर आहे 2 सेकंद बघा, पण डोळे टाकूनच बोलायचं आहे. कधी कुठल्याही नात्यामध्ये किंवा मीटिंगमध्ये, रिलेशन असू दे, प्रोफेशनल फ्रंट असू दे. आणि आपण हे विसरायचंच नाही. दिस इज नाव 2026 आलंच. अशा वेळेस जर आत्मविश्वासाने बोलणार नाही तर मग आपण पुढे कसे जाणार? चौथं आहे, मी याला म्हणते चेहऱ्यावर नूर असला पाहिजे. 90% लोक आपल्या वर्किंग फ्रंटवर, अगदी घरात सुद्धा चेहरे पाडून बसलेले असतात. बऱ्याच लोकांचे तर हे गैरसमज आहे की माझा चेहरा जितका जास्त गंभीर दिसेल मी लोकांना तितका हुशार वाटेल. कसं तुझा चेहरा इतका गंभीर आहे तर ऐकणाऱ्याला, बघणाऱ्याला काय वाटतं, जाऊ दे नको, हे थोडं सिरियस आहे, हे फारच गंभीर प्रकरण दिसतंय, म्हणजे काहीतरी गंभीर ऐकवणार आहे आणि आता मला ज्ञान वगैरे घेण्याचा माझा बिलकुलच मूड नाही आहे. तर या आधी की तुम्ही तोंड उघडणार आहात ते त्यांचे कानं बंद करताय. आणि मग याने आपण बऱ्याच अपॉर्च्युनिटीज मिस करतो, कनेक्ट मिस करतो. समोरच्याची इच्छा असते तुमच्यासोबत रिलेशन डेव्हलप करण्याची, रिलेशन मोठं करण्याची, तुमच्यासोबत काम करण्याची, पण जस्ट बिकॉज ऑफ दिस चेहऱ्यावरचा नूर सगळं संपतं. नाही, तू म्हणते ते बरोबर आहे. कारण काही लोकांना अक्षरशः म्हणजे काहींचा चेहरा शब्दांशिवाय बोलका असतो. हां, आणि काहींचा चेहरा म्हणजे असा मख्ख. हो आहे ना. मग कशी पाहिजेत एक्सप्रेशन्स चेहऱ्यावरची? पहा, बेसिकली एखादं उदाहरण. हो, अगदी म्हणजे आता पहा की सपोज आपली मीटिंग चालू आहे, तर आता युजली काय होतं की जेव्हा मीटिंग चालू आहे तर क्लायंट आपल्याला काहीतरी ओपनिंगला काहीतरी सांगायला सुरुवात करतो की साधारण असं की रश्मी, मागच्या वर्षी थोडं आईची तब्येत, आपण म्हणतो ना काय कशात मॅडम काय म्हणतात, आणि आले नाही मागच्या वर्षी तुम्ही, आपला गॅप पडला ना, काय झालं मागच्या वर्षी रश्मी की थोडंसं आईची तब्येत खराब होती. तो तिकडनं बोलतोय आणि माझा चेहरा आता काय झालं, मी बोलली काही नाही पण मला दुःख झालं हे माझ्या चेहऱ्यातनं तिकडे पोहोचलं. मग त्याने पुढचं वाक्य म्हटलं, पण मला सांगायला आवडते रश्मी के टर्न ओव्हर आपण काढला बरं का मोठा, आणि मग माझं मी रिस्पॉन्स केला. आणि मग त्याच्यानंतर आणि त्यातल्या त्यात काय सांगू, अजून एक एजन्सी उघडली आणि आय एम लाईक हो वाव, काय झालं, सरप्रायझिंग एक्सप्रेशन होतं. तर मी त्याच्या 3 डायलॉगवर माझे 3 एक्सप्रेशन दिले. मी बोलली काही नाही पण न बोलता मी त्याला सांगितलं की मी तुझ्यासोबत आहे.
आता आता असं आहे की नवरा बायकोमध्ये बायको बोलतेच आहे आणि तो पेपर उघडून हो अच्छा कसं ते पोचतच नाही ना तिच्यापर्यंत. आणि मग सेम डायलॉग आहे, तुम्ही माझं ऐकतच नाही, झालं संपलं. म्हणजे काय, प्रत्येक रिस्पॉन्स हा शब्द किंवा चेहरा याच्या कॉम्बिनेशनने द्यावाच लागतो जर तुम्हाला ते नातं किंवा ते प्रोफेशनल असोसिएशन मोठं करायचं असेल तर. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हे 3 तर एक्सप्रेशन असे आहेत की मी म्हणते ते आलेच पाहिजे. तुम्ही कुठेही बसा आणि ते किती लाऊड ठेवायचे आहेत किंवा ते किती हलके ठेवायचे सिच्युएशनल आहे, पण ते आले पाहिजे. चेहरा बोलला पाहिजे. मला सांग, आता तू म्हणालीस की चेहरा बोलला पाहिजे, तुमचे शब्द महत्वाचे, पण शब्द फेक म्हणजे किंवा व्हॉइस मॉड्युलेशन, चढ उतार, ते कसे करायचे? तर ते कठीण आहे करणं, कारण शिकवलंच जात नाही. नाही, ते शिकवलं जातं, पण हे जे व्हॉइस मॉड्युलेशन आहे आपण याला टोनॅलिटी असं म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत म्हणायचं तर शब्दांचा, वाक्यांचा चढ उतार. याला मुळात 2 टप्प्याने आपल्याला शिकता येतं. टोनॅलिटी हा वक्तृत्वाचा आत्मा आहे आणि मार्केटमध्ये 90% लोक मोनोटोन आहेत. मोनोटोनच म्हणजे कसं, तिकडनं एक जण आलं, त्यांनी सांगितलं रावसाहेबांच्या मुलीचं लग्न ठरलंय. मोनोटोन लोकांचं कसं बोलणं, काय ठरलं, कधी 10 तारखेला लिहून घे, जावं लागेल आपल्याला. कट. आता तिकडनं एक जण आलं म्हणे रावसाहेब गेले, वारले, आणि आपलं रिॲक्शन इज गेले का, कधी गेले, 10वं कधी आहे. कट. म्हणजे काय होतंय, सुख आणि दुःख सेम, हां, ते रिफ्लेक्टच होत नाहीये. आणि मग आपल्याला काय वाटतं, नाही समोरच्याने कनेक्ट झालं पाहिजे, पण आपण होत नाही आहोत. याला कारण असतं तुमची टोन. सो टोनॅलिटी शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी आधी 3 गोष्टी इथे मेन्शन केल्या होत्या, की बोलताना कंपल्सरी जेव्हा तुमचे हँड मूव्ह करतात तेव्हाच तुमची टोन येते. टोन आली तरच हा चेहरा बोलतो. तर मग जर आपला चेहरा बोलत नाही आहे तर माझा चेहरा का बोलत नाही आहे याचं कारण आहे तुमचे हात बोलत नाही आहेत. म्हणजे एकातून दुसरं होतं आपोआप. हे इंटरकनेक्टेड आहे. ही प्रोसेस इंटरकनेक्टेड आहे आणि उत्तम बोलणं शिकता येतं. मग यानंतर कसं होतं की आता समजा मला एखाद्या बिझनेस मिटिंगला जायचं आहे किंवा मग मला एखाद्याचं लग्न ठरवायचं, मग मी सामाजिक बैठकीत मी जाणार आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे, त्याचं जेव्हा लिखाण केलं जातं, ज्याला आपण स्क्रिप्टिंग असं म्हणतो. आठवत असेल मी काय म्हणाले, कसं बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे. काय म्हणजे तुमचे शब्द, तुमचे डायलॉग्स, म्हणजेच तुमची स्क्रिप्ट. आता एन्व्हायरमेंट मार्केटमध्ये बदललं आहे. अगदी 500 रुपयाचा प्रोडक्ट विकायचा असेल ना तरी स्क्रिप्ट तयार केल्या जातात. असं अवेअरनेस जे आहे हे अजून काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी अजून माहितीच नाही लोकांना. तर जेव्हा स्क्रिप्ट लिहिली जाते तर त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये एक मेथड टाकली जाते. याला मी तुमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणते, प्रत्येक वाक्याचं ऑपरेशन करावं लागतं. आणि ऑपरेशन कसं करायचं, 2 गोष्टी चेक करायच्या. त्याच्यामध्ये एक चेक करायचा जड शब्द, दुसरा असतो हलका शब्द. जड शब्द म्हणजे काय, ज्याच्यात एखादी क्रिया होते, ॲक्शन. आणि हलका शब्द म्हणजे काय, ज्याच्यातनं एखादं इमोशन डिलिव्हर होतं. म्हणजे एकाच वाक्यात दोन्ही. एक्झॅक्टली. स्क्रिप्ट जेव्हा आपल्यासमोर असते ना तर मोस्ट ऑफ द टाईम एका वाक्यामध्ये हे 2 प्रकार असतातच. कधी कधी असंही होतं की फक्त एकच आहे, की हलका शब्द आहे किंवा मग जड शब्द आहे. आता हे जे 3 अँगल आपण आता बघितले त्याला या ऑपरेशनसोबत कंबाईन करायचं. आणि जेव्हा हे कंबाईन होतं तेव्हा टोन तयार होते. मग जड शब्द असला की टोन अप जाते आणि जेव्हा इमोशनल म्हणजे हलका शब्द असतात तेव्हा टोन लो जाते. करून दाखव. करून दाखवून. ओके, तयार. ओके. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, प्रत्येक मावळ्यात माझा जीव आहे. सो काय केलं मी,
हाय टोन, लो टोन. हाय टोनच्या वेळेस माझा हात अपसाईड होता, पोश्चर अपसाईड Action. होतं. एक्झॅक्टली. आणि Emotion. चेहरा माझा अग्रेसिव्ह होता. लो टोनमध्ये प्रेम, स्माईल, आवाज खाली. आता त्या डायलॉगची ग्रिप बनली. आता तो भिडला आत आणि मग रिझल्ट येतो. तर तुम्ही 5 मिनिट बोला, तुम्ही 50 मिनिट बोला, विदाऊट टोन तुम्ही जेव्हा बोलता, सायकोलॉजिकली समोर बसलेला क्लायंट, पब्लिक, ऑडियन्स, तुमचं बाळ 3.5 ते 4 मिनिटाच्या वर मेंटली कनेक्ट होत नाही. तेवढाच त्यांचा एक हे असतं. तेवढाच. कारण मोनोटोन लोक थोड्या वेळाने वर्क करत नाहीत. त्यांना काय वाटतं, तासाभराची मीटिंग झाली, खुश. स्टेटमेंट असतं लोकांचं, मीटिंग चांगली झाली आहे, तासभर बसले होते. अरे तासभर बसून काय, रिझल्ट आला का, त्याने पेमेंट केलं का, त्याने कमिटमेंट दिली का, आउटकम आलं का. जर ते नाही आलं आहे म्हणजे तुमचं बोलणं डिलिव्हर नाही झालं. पण मला एक सांगा, आता जर आपण एखाद्या जॉब इंटरव्ह्यूला गेलो किंवा मला प्रमोशन मागायचंय, मला बॉसकडे जायचंय, किंवा एखादीला आपल्या नवऱ्याकडनं काही हवंय, म्हणजे समोरच्याकडनं जेव्हा काय हवं असतं तेव्हा आपले शब्द आणि आपली पोस्चर आणि हे कसं असावं. विनिंग स्पीच. विनिंग स्पीचला कॉम्बिनेशन आहे शब्दसंग्रह आणि बॉडी लँग्वेजचा. सो कंपल्सरी तुम्ही जेव्हा एखादं, सपोज तुम्हाला बॉसला काही मागायचं, सुट्टी मागायची, सुट्टी मागायची आहे, किंवा बायकोला हॉलिडेवर जायचं, बायकोला हॉलिडेवर जायचं आहे आणि त्याला कन्व्हिन्स करायचं आहे, कन्व्हिन्सिंग स्पीच, राईट. तर यावेळेस तुम्ही कसं बसता ना. अच्छा. हां, त्याचे पण लेफ्ट राईट पोझिशनिंग. सांग बघू कसं बसायचं. आता हे एकदमच असं एकदम वर्किंग सिक्रेट आहे, तर ते मी सांगते. ओके, जेव्हा तुम्हाला एखादी डील, एखादी गोष्ट आपल्या साईडने हवी असेल, त्यावेळेस जो प्रेझेंटर आहे, म्हणजे जी मागणारी व्यक्ती आहे, तिने ज्याच्या समोर प्रेझेंट करायचं आहे त्याच्या राईट हँडलाच बसायचं. ओके. पण समोरासमोर बसतो ना आपण. ना, इथेच तर चूक होते. राईटला बसायचं. राईटला बसायचं. बिकॉज द सायकोलॉजी सेज राईटलाच पुरातन काळापासून राईट मानलं आहे. तर जेव्हा तुम्हाला काही कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल ना, बरोबर त्याच्या राईट अँगलला बसायचं. पण नोज टू नोज बसतो ना, ते वर्क करत नाही. सो राईटला बसायचं. हा एक झाला. आणि दुसरा विषय शब्द. अगेन परत आपण तिथेच येतोय की तुम्ही किती छान मॅजिक वर्ड्स वापरताय ना, त्याच्यावर ती तुमची क्लोजिंग होते. की मी बऱ्याचदा असं सांगते, प्रमोशन्सच्या केसमध्ये जेव्हा मी वन ऑफ माय खूप जवळचे व्यक्ती, ते त्यांनी मला सांगितलं की रश्मी, माझं असं होतं ऑफिसमध्ये, माझं काम खूप छान होतं, पण माझी पोझिशन वाढत नव्हती. का? मी बोलायचोच नाही. क्लायंट आलं की नुसतं असं, बॉस म्हणाले अरे जा रे बाबा, ते मशीन समजवून दे, तेवढंच सांगायचं. इकडे असं, इकडं हात, इकडे असं, इतकं जितकं लागेल तितकंच. तर त्याने काय होत होतं ना, क्लायंट इम्प्रेस व्हायचे ना बॉस इम्प्रेस व्हायचे. मग त्याच्या लक्षात आलं की माझं कमी बोलणं, माझं हळूवार बोलणं, हाच माझा मायनस पॉईंट आहे. मग त्यांनी त्याच्यावर वर्क सुरू केलं आणि पुढच्याच वर्षी 3.5 लाखाने त्यांचं इन्क्रीमेंट झालं. अरे वा. नुसतंच इन्क्रीमेंट नाही झालं, ते इतके मोटिवेट झाले की त्यांनी त्यांचा स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट करून दिला. इतकंच नाही झालं, ते इतके मोटिवेट झाले चांगल्या बोलण्याला की ते आता पॅरेंटिंग कोच म्हणून स्वतःचे व्हिडिओज बनवत आहेत आणि आपल्या सर्कलमध्ये टाकताय. येस, इतकं ट्रान्सफॉर्मेशन. कारण आत्मविश्वासासारखी ना गोष्टच नाही आहे दुसरी. बरोबर आहे. त्याचे जेव्हा आउटकम दिसायला लागतात ना आपल्याला विश्वासच बसत नाही की अरे हे असं इतकं वर्क होतं. पण आता तू म्हणतेस ना त्याप्रमाणे, जर आपल्याला एखाद्याशी बोलायचं असेल, म्हणजे तो समोरची व्यक्ती माहितीतली नसेल किंवा आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये बोलायचं आहे, तर बऱ्याचदा असं होतं, अरे मला या विषयातली माहिती नाही आहे, मला नॉलेज नाही आहे, पण मी कसं बोलू. तर नॉलेज असणं किती महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे डिफिडन्स येतो. मग हा मुद्दा अगदी बरोबर उचलला आहे. पण मी तुला सांगते की चांगलं बोलणं, उत्तम बोलणं, याचं सगळं गणित फक्त नॉलेज आणि थेरीशी जुळलं आहे का? अँड द आन्सर इज नो. पण वाटतं ना असं, तसं फक्त वाटतं, ते रियालिटीमध्ये नाही आहे. म्हणूनच हे अवेअरनेस झालं पाहिजे की बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, मी पुस्तक वाचलं ना की मी छान बोलायला लागेल. अरे बाबा,
छान बोलण्यासाठी पुस्तक वाचून नाही, मंचावर उभं राहून बघावं लागेल ना, तुला बोलून बघावं लागेल ना. आणि हे इतकं साधंसं समीकरण लक्षात येत नाही. तर छान बोलण्यासाठी, लोकांसोबत कनेक्ट होण्यासाठी तुमचं टेक्निकल नॉलेज किती स्ट्रॉंग आहे त्यापेक्षा तुमचं कौशल्य किती स्ट्रॉंग आहे यावर भर द्यावा लागतो. आणि हे ज्याला कळलं तो काय करतो, आता बघा, सपोज तुम्ही PhD केलेली आहे किंवा तुम्ही 2 गोल्ड मेडल घेतलेत किंवा तुमचा वर्किंग एक्सपिरियन्स 30 वर्षाचा आहे, तर आपल्याकडे सायकोलॉजी काय आहे, मी 30 वर्षापासून इंडस्ट्रीत काम करते ना, म्हणजे मी ऑटोमॅटिक चांगली स्पीकर आहे. हा गैरसमज आहे. 30 वर्ष तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीचं काम करताय, तुम्ही त्यात एक्सपर्ट आहात, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही उत्तम वक्ते आहात. कारण उत्तम बोलायचं म्हटलं तर तुमची टोन दिसली पाहिजे, तुमचा चेहरा बोलला पाहिजे, तुमच्या पोश्चरने तुमच्या पर्सनॅलिटीचा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट झाला पाहिजे, तुमचा आवाज कानात ते म्हणतो ना टन्नगण वाजून गेला पाहिजे. हे असे सगळे, तुम्हाला हसवता आलं पाहिजे, तुम्हाला रडवता आलं पाहिजे, तुम्हाला एंगेज करता आलं पाहिजे. हे सगळं जमणं याला कौशल्य म्हणतात. आणि याला आपण मास्टर करू शकतो किंवा याला मास्टर केलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की तू 15 वर्ष शिकवते, 17 वर्ष तू बोलायला शिकवतेस. आणि मजा अशी मला असं एकदम वाटलं, आणि मी मात्र तुला पॉडकास्टमध्ये बोलतं केलेलं आहे, तर तुझा मला फीडबॅक हवा आहे माझ्या बोलण्याचा आणि माझ्या पॉडकास्टचा. ओके, सगळ्यात पहिले अगदी मनापासून मी थँक्यू बोलणार. म्हणजे मी सांगते की ठीक आहे की मी बोलणंचा जो विषय आहे की 17 वर्ष झाले वगैरे, पण गेल्या 6-7 महिन्यापासून तू अशी फिरतेस माझ्या विचारांमध्ये, माझ्या थॉट प्रोसेसमध्ये, माझ्या वर्किंग झोनमध्ये, की येस की मला समोरून कळत होतं की मला इथपर्यंत पोचायचं, मला हिला भेटायचं आहे आणि हे असं बसायचं आहे. तर सगळ्यात पहिले जसं मी म्हणते की चेहरा बोलतो, ते स्माईल, तर ती मला लगेच रिफ्लेक्ट झाली. म्हणजे आपली पहिली भेट जरी झूमवरची होती तरी ते तिथे मला रिफ्लेक्ट झालं. बोलत असताना जी वैचारिक पातळी तुम्ही बोलताना वापरता, त्याने मी इम्प्रेस झाले. कारण आता त्या क्षेत्रात काम करते ना, तर लक्ष सारखं तिकडेच जातं. अच्छा, हा पॅरामीटर वापरला जातोय का, हे त्यात दिसतंय का, हातांचा वापर बोलताना, तर सगळं काही उत्तम आहे. आणि व्हेरी ग्लॅड की मी इथे येऊन बसली आहे. आणि मी सांगेल जितकेही महाराष्ट्रात ऑल द पॉवरफुल पर्सनॅलिटीज डू कम हिअर, कारण एका सेट पोझिशनचा व्यक्ती एक स्ट्रॉंग कम्युनिकेटर जेव्हा आपल्याशी संवाद साधतो, तर मला वाटतं की समोरच्या व्यक्तीची पोझिशनिंग ऑटोमॅटिक वाढते. बरोबर आहे. तर तुम्ही माझ्या बोलण्याची ताकद वाढवताय असं मला वाटतंय. पण मला हे स्वतःला चॅलेंज आहे ना, मी तुला बोलती करते आणि तू शिकवतेस लोकांना बोलायला. ते चॅलेंज तर प्रत्येक डील आहे असं मला वाटतं. मी कायम असं म्हणत असते की समोर बसलेला प्रत्येक क्लायंट, आपला प्रत्येक टॉक ही आपली एक परीक्षा असते. आणि म्हणूनच तोंड उघडण्याआधी, म्हणजेच संवाद साधण्याआधी प्रिपरेशन, ब्रीफिंग असणं फार गरजेचं आहे. आता तू म्हणते प्रिपरेशन, तर आता बऱ्याच जण असे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा पुढे जाऊन आपल्याला भाषण द्यायचं असतं किंवा 4 लोकांमध्ये बोलायचं असतं. असं तू लोकांना कसं प्रिपेअर करतेस, असं इम्प्रॉम्प्टो की चला आता तुम्हाला 2 मिनटं बोलायचं आहे, आता तुम्हाला 3 मिनटं बोलायचं आहे, मग तू काय असं गेमिफाय करतेस किंवा काय करतेस, काय सडनली त्या लोकांना उठून तू मंचावर सांगतेस की आता बोला. आता मी जे बोलणार आहे ते असं थोडंसं अमेझिंग जाणार आहे. सगळ्यात आधी तर जेवढेही विद्यार्थी असू दे, यंगस्टर्स असू दे, ऑल द प्रोफेशनल्स, ऑल द ऑन्ट्रप्रेन्युअर्स, ऑर द पॉलिटिशियन्स, कधीही भाषणाचा रट्टा मारायचा नसतो. हो का? हो. भाषण मुळात पाठच करायचं नसतं. भाषणं करत असताना भाषणांना पाठ केल्यानेच तुम्ही स्टेजवर ब्लँक होता. खरंय. हो. जे मुद्दे विसरण्याचा जो चॅलेंज आहे 90% लोकांना आहे. म्हणजे मला टोटल 5 मुद्दे बोलायचे आहेत, मी 3 बोलते, 2 विसरून जाते. मला कधी आठवतं? खाली उतरल्यानंतर, स्टेजवरून खाली उतरल्यानंतर आठवतं. का? एवढं वाचलं पण विसरून गेले, कारण की प्रोसेस चुकते. बरं. तर मी काय केलं आहे की मी याला सोपं केलं आहे. बरं.
मी एक असा एक कॉन्सेप्ट आणला आहे की ज्याच्यामध्ये नुसतं शब्द समोर आले ना की ऑटोमॅटिक ब्रेनमध्ये स्क्रिप्ट तयार होते. म्हणजे कुणाच्याही अगदी तुम्ही 10वी नापास असाल तरीही, तुम्ही PhD केली असेल तरीही, तुम्ही अगदी 18 वर्षाचे असाल तरीही आणि तुम्ही 80 वर्षाचे असाल तरीही हे असं करता येतं. म्हणजे कसं अगदी रॅन्डम त्यांना मी मॅजिक वर्ड्स म्हणते. का? कारण ते वातावरणात मॅजिक क्रिएट करतात. बरं. आणि कुठलेही शब्द, कुठलेही मॅजिक. म्हणजे मला जर एखाद्या विषयाची तयारी करायची तर मी त्याच्या रिलेटेड 5 शब्द किंवा अनरिलेटेड 5 शब्द डोक्यात ठेवायचे आणि आपोआप जाऊन अगदी अनरिलेटेड घेतलं तरी चालतंय, रिलेटेडचा संबंधच नाहीये. म्हणजे अगदी सुचलं डोक्यामध्ये एखादा शब्द आला, तसे 5 शब्द आपण घेतले आणि मग आपल्या बोलण्याची आपण सुरुवात केली किंवा जो काही आपला टॉपिक आहे त्यावर. म्हणजे मग ते आपल्या मनामध्ये तयार होतं. ती स्क्रिप्ट तयार होते. आधी सुरुवातीला अर्थात तुम्ही पेपर पेन घेऊन त्याचं थोडी प्रॅक्टिस करू शकता, पण कालांतराने ते जमायला लागतं. मग जे आपण म्हणतो ना, मला एखाद्या कार्यक्रमाला जाऊन ऑन द स्पॉट बोलायचंय, अरे बापरे मी तयारीच केली नाही, या कारणाने बरेच लोक संध्याही सोडून देतात. कारण त्यांना काय वाटतं की अरे बाबा माझा अभ्यास नाहीये, मी पाठ नाही केलं, मी रिसर्च केला नाही. पण त्या जागेवर जाऊन तुम्ही जर बोलले नाही तर तुमची संधी जाते. हे आज छान बोलणं आहे ना, 2 आउटकम देतं. छान बोलणं म्हणजे उत्तम बोलणं. मी माझ्या भाषेत म्हणते उत्तम टेक्निकल बोलणं, ज्याच्यामध्ये सगळे कौशल्य आलेच पाहिजे. कौशल्य, टेक्निकल म्हणजे नॉट नॉलेज. टेक्निकल म्हणजे स्किल्स, बोलण्याचे स्किल्स आले पाहिजे. तर म्हणजे तुमची टोनपासून, शब्दांपासून, तुमच्या डोळेपासून, तुमचं हे सगळं आलं पाहिजे. तर हे जेव्हा तुम्ही प्रेझेंट करताय तर 2 गोष्टी होतात. एक, सोशल ब्रँडिंग वाढतं, ज्याला बोलता येतं. आता आपल्याला माहिती आहे, आता हे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये गेट टुगेदरवाले प्रकार किती वाढलेत. 10वीची बॅच 20 वर्षाने भेटली, कॉलेजचे मित्र 25 वर्षाने भेटले. मग तिथे काय होतंय, जो त्यावेळेस मॉनिटर होता ना, तोच 25 वर्षानंतर इथे गेट टुगेदरमध्ये मॉनिटर आहे. आपण काय असे हाताची घडी बांधून सगळ्यांकडे बघतोय, हसतोय आणि मग गेट टुगेदर झाल्यानंतर चर्चा कशी होते, रश्मी आली होती का रे, अरे हो आली होती ना ती पिंक ड्रेस, अरे काय, अरे ती तेव्हाही नाही बोलायची, आताही नाही बोलायची. म्हणजे काय झालं, तुमचं ब्रँडच क्रिएट नाही झालं आणि तुम्ही आहे तसाच राहिला, तुम्ही आहात तसेच झालेत. म्हणजे ते जे 25 लोक गोळा झाले ना, त्यात सुद्धा तुमची पोझिशनिंग झाली नाही. आता त्यात समजा तुम्ही संध्याकाळी अंताक्षरी खेळले आणि त्यात तुम्ही एक जरी घाणेरड्या सुरात जरी गाणं म्हटलं असतं ना, तरी ते वर्क झालं असतं. का? 24 लोकांनी ऐकलं असतं, तुमची विजिबिलिटी क्रिएट झाली असती. आणि क्रेडिबिलिटी बनवण्यासाठी विजिबिलिटी गरजेची आहे. कशी? अर्थात बोलून. तर सोशल ब्रँडिंग वाढतं आणि दुसरं वाढतं फायनान्शियल डेव्हलपमेंटच्या. नक्कीच. तर मी का उत्तम बोललं पाहिजे, मी का इतकं सगळं हे माझ्या बोलण्यात नोटीस केलं पाहिजे किंवा तयारी केली पाहिजे, कारण आज आपल्या कोणत्याही एम्स विजनमध्ये हे 2 अँगल अटॅच्ड आहे. एक तर तुम्हाला ब्रँड बनायचं, कारण बाप्पांच्या कृपेने तुम्ही समृद्ध आहात, श्रीमंत आहात, पण तुम्हाला हवं आहे, तुम्हाला टाळ्यांची भूक आहे, तुम्हाला असतेच. तर तुम्ही त्यासाठी तयारी करा. किंवा मग असं आहे की माझं नेटवर्क खूप मोठं आहे, पण मी त्या हिशोबाने फायनान्शियली डेव्हलप नाही झालो. खूप लोक आहे मार्केटमध्ये असे की त्यांना असं वाटतं की माझं कॅलिबर इतकं आहे, पण मी पोहोचलो नाही आहे. इंट्रोस्पेक्ट करा, का नाही पोहोचले. बोलण्यात कमी, तुम्ही तुमच्या मांडण्यात, प्रेझेंटेशनमध्ये कमी आहात. तुमचा चेहराच बोलत नाही, मग डिलिव्हरच होत नाही, मग पैसाच येत नाही, रिझल्ट 0. तर हे असं. तर स्क्रिप्टिंग हा पार्ट महत्त्वाचा आहे, प्रिपरेशन हा भाग महत्त्वाचा आहे. आणि रट्टा न मारता अगदी शब्दांच्या सहाय्याने आपण आपल्याला हवी तशी उत्तम स्क्रिप्ट तयार करू शकतो. अच्छा, असं एक आपण एक गेम खेळूया. गेम? चालेल ना? हां, बिलकुल बिलकुल. मी तुला रॅन्डम, मला आता सुचतील ते 5 वर्ड्स देते. बरं, ओके, रेडी? रेडी. आणि म्हणजे तुला पाहिजे तेवढा वेळ घे आणि तू 2 मिनिटाचं स्पीच द्यायचं आहे. बरं, मग आता टॉपिक देणार नाही, मी तुला 5 रॅन्डम शब्द देते. बरं, पण मग कशावर बोलायचं ते कोण ठरवेल?
तूच ठरव मीच ठरू बरं की मी तुला टॉपिक द्यायचा. ॲज यू से आपण नाही, मी घेऊया तुला काहीतरी. 5 शब्द देते. बरं बरं मनगट, मनगट. ओके. आधार, श्रीमंती, कष्ट आणि चव. हो ओके. हे असं असं कुठून तरी काहीतरी हा, मला आठवलं ते. फंटास्टिक. तुझी परीक्षा. ओके. आणि मी परीक्षेसाठी तयार. गुड. कारण Always ready. हा पॅटर्न वर्क करतो. राईट. तर आता आपण असं घेऊया, आपण बरंच रिलेशनशिपवर बोललोय, तर आपण त्यात एखादं घेऊया की समजा हजबंड वाईफ मध्ये काहीतरी एक जर भांडण झालंय आणि तो तिला काउन्सिल कन्व्हिन्स करण्याचा, ती त्याला कोणाला तरी कन्व्हिन्स आणि ते दे हॅव टू मेकअप कारण संध्याकाळी पार्टीला जायचं. एक्झॅक्टली, पार्टीला जायचंय. आणि तो तिला म्हणतोय की सगळ्यात आधी आय एम व्हेरी सॉरी, जे काही झालं माझ्याकडनं, जे काही बोलणं झालं आहे, थोडी दाखव ना यार मनाची श्रीमंती. सोड ना आता. चुकलं माझं, थोडं रागात होतो मी. आणि असं होतंच ना. तुला माहिती आहे माझ्या आयुष्याला सगळ्यात मोठा आधार फक्त तू आहेस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. हे सगळं काही जे आपलं जग आहे ना, या जगाची चव आहेस तू. तुझ्यामुळे अर्थ आहे माझ्या जीवनाला, माझ्या जगण्याला, माझ्या सकाळच्या चहाला, माझ्या संध्याकाळच्या कॉफीला. आता बस, आता आपल्याला हे सोडायचं. तुला माहिती आहे जेव्हा तू अशी कधी कधी अशी अपसेट होते ना, तर माझ्या ना मनगटात ती ताकद संपून जाते. मला मी कसं समजवू तुला की तुझ्याशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थ नाही आहे. बऱ्याचदा मी शब्दात सांगत नाही, पण इट्स अ फॅक्ट. आणि झालं आहे ना, आधी पण झालं आहे, आधी पण हा विषय निघाला आहे, पण 10 वर्ष इतक्या कष्टाने फुलवलेला हा आपला इतका सुंदर संसार. आणि तू अशी रुसून याला खराब नको ना करू. चाल ना यार, आज की पार्टी बहुत इम्पॉर्टंट आहे. चाल ना, तू एकदम मस्त तयार हो, मी तुला मस्त कॉम्प्लिमेंट देणार आहे. चल कॅट. व्हेरी गुड. असं आता सेकंड सिच्युएशन. इमिडिएट. ओके. सेम वर्ड्स. अच्छा. 2 कलिग्स किंवा 2 मित्र, 2 मैत्रिणी. तुला जे पाहिजे ते पिकअप कर. लेट्स टेक प्रोफेशनल की यू नो एक सिनियर ज्युनियर और कलिग्स किंवा बॉस आणि बॉस काउन्सिलिंग टू टीम मेंबर और बॉस आणि ज्युनियर. ओके. हां, हाय, काय म्हणता? आम्ही ऐकलं 2 दिवस झाले तुम्ही थोडे नाराज आहात, अपसेट. हे बघ, मी सिनियर तू ज्युनियर असं काही नाही आहे. वी आर अ टीम फर्स्ट ऑफ ऑल आज इथे बोलत असताना, आणि आपण एकमेकांचा आधार आहोत. थोडं मोकळं बोलूया. कोणत्याही ऑर्गनायझेशनला जेव्हा श्रीमंतीचा एक उच्चांक गाठायचा असतो ना, तेव्हा त्यांना आपल्या मनगटीची ताकद मिळून लावायची असते. हे बघ, कष्ट कोणाला सुटले नाही आहे. ही नाराजीच नको की 2 तास जास्त थांबावं लागलं. आम्ही कधी कधी 4-4 तास थांबतो. पण करिअरमध्ये यशाची चव चाखायची असेल ना, तर बाबा रे, काम करावं लागतं. असं रुसून चालतं का? चल चेअर अप, चल कॉफी लेते हैं, चल कॅट. वा वा वा, मस्त मस्त झालं, खूप छान. म्हणजे ते काही शब्द वापरून आपण कुठल्याही सिच्युएशनला खूप छान प्रोजेक्ट करू शकतो. मस्त, खूप छान, मजा आली. थँक्यू. तर रश्मी, आज तू इथे आलीस ना, मला स्वतःला खूप शिकायला मिळालं. कारण माझा एक बोलण्याचंच आहे ना सगळं, हातवारे हे वगैरे असं छान शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप नक्की शिकायला मिळालं असेल. तू इकडे आलीस आणि बरंच आम्हाला तुझी सिक्रेट सांगितलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक, आज रश्मी इकडे आली आणि तिने आपल्याला बोलायला शिकवलं. कुठले शब्द वापरावेत, एक्सप्रेशन्स कशी द्यावीत, आपली टोनॅलिटी कशी असावी, काय बोलावं काय बोलू नये, प्रपोजल लाईन कशी असावी, अशा खूप साऱ्या आम्ही इंटरेस्टिंग गप्पा केल्या. खूप धमाल आली. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड खूप खूप आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एखाद्या एक्सपर्टबरोबर, असाच एखादा छानसा वेगळा विषय घेऊन सर्व काहीमध्ये.